नमस्कार. महाकुंभ प्रयागराज माझे अनुभव. मी 4 एपिसोड ऑलरेडी लिहिले. माझं नाव मिलिंद जोशी, मी ठाण्याला राहतो. आज एक छोटासा हा व्हिडिओ करतोय आणि ज्याचं शीर्षक खास कुंभमेळ्याला अजूनही जायचं का. तर त्याचं उत्तर हो, जा, नक्की जा, अवश्य जा, निर्धास्त जा, स्नान करा आणि सुखरूपपणे परत या. मी बाकीच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, जे मिझो लघुलेखवरती उपलब्ध आहेत ते बघा. गंगा नदीच्या एका तीरावरती ही संपूर्ण टेंट सिटी आहे. तर त्या टेंट सिटीत राहून होडीने म्हणजे नावेने जाऊन, वल्ह्याच्या होडीने जाऊन आपल्याला व्यवस्थित स्नान करता येतं संगमावरती. संगम स्नान जर मिळणार नसेल, काही बंधनं घातली असतील, तर गंगा नदीचा मोठा किनारा आहे, तिथे तर शेकडोनी घाट आहेत, तिथे नक्की स्नान करता येईल आपल्याला. आणि आम्ही गेलो होतो 21, 22, 23 जानेवारी. तेव्हा तर अजिबात गर्दी नव्हती आणि चोख व्यवस्था, उत्कृष्ट सगळं संगम स्नान आणि आखाड्यानं दर्शन वगैरे झालं. आत्ता घडलेली दुर्दैवी घटनासुद्धा एक ॲब्रेशन आहे, ओरखडा आहे असं समजूया. मी तेव्हा नक्कीच नव्हतो, त्यामुळे त्याच्यावरती मी कमेंट करणं काही योग्य नाही. मी माझ्या अनुभवावरून सांगतोय. प्रशासनाने, पोलीस जे काय सांगत असतं ते वेळोवेळी पालन करा. 2 गोष्टी फक्त. मला वाटतं त्यांनी वाहनं म्हणजे बाहेरची वाहनं त्याच्यावरती बंधनं घातलेली आहेत आणि जी 23 तारखेपासूनच सुरू झाली होती हळूहळू. त्यामुळे बाहेरची गाडी आत येत नाही आणि आतली गाडी बाहेर जात नाही, असं होतं खूपदा. तर चालायची तयारी ठेवा. तुम्हाला 2, 5, 7 किलोमीटर चालायला लागू शकेल, हे पहिल्या दिवसापासूनच मात्र सांगितलेलं होतं. पण बाकी पाणी स्वच्छ आहे, स्वच्छता आहे, उत्कृष्ट व्यवस्था आहे आणि आता तर बहुधा या घटनेनंतर नियंत्रण जरा अजूनच वाढवलं असावं. इनफॅक्ट मी बघितलं होतं तेव्हा की पोलीस ते जास्त त्यांना बहुधा सूचना होत्या, विनम्रतेने बोलत होते की उद्या लाठीमार केला असता भाविकांवरती तरी गडबड ना. त्यामुळे मी पहिल्यांदाच असं बघितलं होतं. एक उत्तर प्रदेश वगैरे माझ्याही मनात इमेज होती, पण तसं काही नाही. आणि बऱ्यापैकी विनयाने पोलीस बोलत होते, हात जोडून विनवणी करत होते. आणि अर्थातच बहुधा लोक तेवढं काही पेशन्स नसतो, संयम नसतो तोच दिवस. हां, आणि ते शाही स्नानाचे वगैरे जे काही दिवस असतात ते टाळून जा. हे मी मुख्यतः आपण मध्यमवर्गीय मुंबई, पुणे, ठाणे इथे राहणाऱ्या लोकांसाठी सांगतोय. आपल्याला इच्छा आहे, इतक्या संख्येने आपल्या या मध्यम वर्गातले लोक आत्तापर्यंत कधी गेले नव्हते कुंभमेळ्याला. यावेळी रस आहे, निर्माण झाला आहे, प्रसिद्धी जे काय असेल ते. तर ज्यांची इच्छा आहे आणि ज्यांची शक्ती आहे सगळ्याच प्रकारची, तर अवश्य जा. जाऊन आल्यानंतर खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर सुद्धा. तर आमच्या अनुभवावरून मी हे सांगतोय. मला तरी काही वाटत नाही की लगेच आपला प्लॅन कॅन्सल करावा किंवा काही. 2 काळजी घ्या. मी म्हटलं तसं बहुधा गाड्यांवरती नियंत्रण असेल तर चालायची तयारी ठेवा. आणि स्नानाला संगमालाच जायला मिळेल की नाही ते आपापल्या योगावरती अवलंबून. नमस्कार. हर हर महादेव.